ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सोलापूरमध्ये पाण्याची भीषण टंचाई जी आहे ती गावोगावी जाणवायला सुरुवात झालेली आहे आणि आपण आता आहोत अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर या भागामध्ये आणि आपण पाहतोय खरं तर धरण उशाला आणि कोरड घशाला अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती या अक्कलकोटमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय खरं तर शेतकऱ्याचं एक महत्त्वाचं धन म्हणजे हे पशुधन आहे आणि हे पशुधन जे आहे हे देखील आता टिकवणं शेतकऱ्यासाठी जिकिरीचं झालेलं आहे। याचा खर्च देखील आता शेतकऱ्याला परवडत नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। ग्रामीण भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष आहे, त्यामुळे ही परिस्थिती जी आहे ते आपण पाहतोय कशा पद्धतीनं हे सर्व शेतकरी जे आहेत ते आपला गुजारा करतात। छोट्याशा पत्र्याच्या खोलीमध्ये हे संपूर्ण कुटुंब राहतं आणि ह्या आपल्या जवळपास 17-18 ज्या काही म्हशी आहेत ह्या म्हशी जगवण्याचं काम हे शेतकरी नेटाने करताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर भीषण पाणी टंचाई जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि अशामध्ये देखील भाइयों बहनों उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। हे शेतकरी जे आहेत ते आपल्या पशुधन राखण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत हे सर्व शेतकरी कुटुंब आहेत। काय मामा, काय पाण्याची परिस्थिती आहे, काय अवस्था? हैराण आहे जरा, पाण्यात जरा अवघड आहे। हां, अवघड आहे, पाणीच नाही। हां, पाण्याचा तंटाई लय आहे। मग जनावर कशी जगवता तुम्ही आता? हेच की जनावर जगावच कसं, पाणीच नाही कसं करायचं। हां, जनावर बघा तुम्हीच जरा का तर तिकडे इकडे बोर हाणून का तर केलं तर होतं। मग आता हे या जनावरांना पाणी कुठनं येते? सगळ्या ही जनावर हे जे पिते ते पाणी करतो बोर मारलं ते एकटा हे शेतकरी हे शेजारी तेच येऊन हौदात थोडं घालून ते जर जर पाच होतं। सगळ्या गावाची ताण ही एकटं शेतकरी भागवते ते आहे नाही, तिकडे आहे ती बोर आहे ती ह्यानी इथं हे झोपडपट्टीला ह्यानी एकटे गावात तिकडे आहे ती हौद बोर आहे ती तिकड पेते तिकड पेते सगळ्याकडे जाते ती। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। ही जनावर तुमचे आहेत काय मामा? किती जनावर आहेत एकूण? एक 16-17 आहे ते। कसं हे सध्या आता पाण्याची कमतरता आहे, पाणी नाही। आता काय नाही इलाज आहे, आता मारले आता तेवढंच घोट घोट पाजत बसायचं। कसं गणित कसं? इकत घ्या चारा, इकत घेऊन 50-60 हजारचा चारा इकत घेतलेला आहे। तरी बी आता तरी बी अर्ध भूक त्यांचं करायचं चाललंय। थोडं खाला थोडं खाला नाही इलाजला आता पावसाळ्याचं असं हे केल्यावर सरकारनं तर काय करावं? सरकार आता कोणाकोणाला पुरवठ करणार? मग धरण तर तुमची ते समोर नजरेसमोर दिसतंय धरण। धरणात नाही, इकडे नाही सप्लाय नाही। गाव धरून तिकडे खाली, गाव धरून तिकडे खाली। खरं तर घरातल्या गृहिणी आहेत आणि बऱ्यापैकी जनावरांची जबाबदारी घेतात। किती खर्च आहे एका जनावराचा खर्च? आपण बघा 500 रुपये खर्च आहे बघा। कुट्टी म्हणा, बुस्सा म्हणा आणि वल्ल चारा म्हणा सगळं इकत घेऊन घालावं लागतंय आम्हाला। काय शेत नाही बाडी नाही, एवढे जनावर आहे ते आम्ही का कामाला जाणार? हेच वयभाव करत बसणार बघ। रोज 500 रुपये खर्च आहे त्याला एका जनावराला, एका म्हशीला। अशा तुम्ही 17-18 म्हशी जगवताय। मग आता काय करायचं, विलाजच नाही की 3 पोरं आहे ते रोज कामाला जाते ते ह्याच्यावरच भागवतो आम्ही। मग दोघं नवरा बायको हे काम करता आणि 2 पोरं कामाला जाते ते, 1 पोरगं शेळ्या घेऊन जाते। मग ह्याचं उत्पन्न वगैरे किती येतंय काय एका म्हशी? काय एवढं खात एवढं पडतंय वर्षाला 50 हजारचं, त्याचं त्यालाच घालून मोकळं व्हायचं। काय शेत नाही बाडी नाही आम्हाला काहीच, मग ह्याच्यावरच करतो बघा। दुधाचे भाव काय आहेत आता? दुधाचा भाव आहे 2 कमी 50 आहे दुधाचा भाव। गवळी देत आहे आणि काय करायचं हेच बघा धंदा। आणि आमचं पोरगं बोलतंय बघा, बोलून घ्या आमच्या पोराकडून। तुमचं पोरगं बोलतंय, आपण बघू। नाही काय नाही, गणित काय कसं जगवताय मस्त? का एवढं दुष्काळ पडलाय, पाणी नाही आहे, कसं जगते ती जनावर? काय कसं? बोर वगैरे आहे, बोरला 1-2 इंच पाणी आहे। काय कडबा घेता 1-3-4 हजार त्याच्यावर हे करत जातो। पण मग आता दुधाला किती भाव आहे तुम्हाला? ते परवडत कमी 50 आहे, तसं भावाला इकडं आमच्या खेड्यामध्ये भावच नाही। मग भाव राहिलाच तर जरा काय तर थोडंफार हे झालं असतं।
मग त्याचे त्याला होऊनच वर्षाकाठी 1-2-3 लाख रुपये तेवढंच हे राहते. पण मग दूध तुम्ही कुठे घालता? हे जे काही दूध निघतं गवळी येते ते स्वतः येऊन गवळी घेऊन जाते दूध. हां, स्वतः येऊन गवळी दूध घेऊन जाते. मग तर आमच्या इथं तर डेअरी तसं काय तेवढं हे नाही आहे. त्याच्यामुळं दुधाचा भाव तर आमच्या इथं खेड्यामध्ये तर परवडतच नाही आहे. म्हणजे खाद्यगीतेचं बी सगळं वाढलंयच. हां, त्याच्यामुळं मामा हे आता पाणी ह्यांचं आहे, मग तुमची पण जनावरं पित आहेत तिथं? हां पेते ते हां हां उगा तिने भेड्याने पाजवते सोडते. लाईट नाही म्हणणं पाजवा म्हणते ते उगं. कमी का पैसे दिले नाही पाण्याला आम्ही का नाही ते का नाही उगा पिऊ दे म्हणून तिने मोग जनावरला सराप लागून म्हणून हे करते तिने. सगळ्यांना म्हणजे देत पाणी पाजते ते. हां एवढं वस्तीवरले. आपण पाहतोय खरं तर पाण्याचं खूप दुर्भिक्ष आहे. मात्र असं असलं तरी शेतकरी राजा जो आहे त्याचं जे औदार्य आहे, त्याचं जे दातृत्व आहे ते अशा संकट काळामध्ये देखील या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. आणि जवळपास 18 जनावरं जे आहेत ते या बोरच्या पाण्यावरती जगवत आहेत आणि त्याचबरोबरीनं आसपासच्या शेतकऱ्यांना देखील जनावरांसाठी ते पाणी या ठिकाणी देताना पाहायला मिळतं. त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतोय की कशा कठीण परिस्थितीमध्ये हा बळीराजा जो आहे तो आता संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, अक्कलकोट. Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.